रामनामाच्या गजरानं नव्या पेठेतील श्रीराम मंदिर अलौकिक चैतन्यानं भारावलं होतं। शहरातील विविध ठिकाणच्या श्रीराम मंदिरात दर्शनासाठी भक्तगणांनी अलोट गर्दी केली होती। रामनवमीचा सोहळा अपूर्व उत्साह आणि मोठ्या भक्तिभावानं साजरा झाला। प्रत्येक भाविक प्रभू श्रीरामचंद्रांच्या आराधनेत तल्लीन आणि दंग झाले होते। जुने श्रीराम मंदिर इथं मंदिर आणि परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली होती। सुशोभीकरणामुळे श्रीराम मंदिरात अलौकिक चैतन्य प्राप्त झालं होतं। सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम इथं पार पडले। मानवी रूपे आकारती, मानवी रूपे आकारती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती। आभ्रवनातील वसंत वैभव गाते कोकिळ, बालस्वराने करुणी किलबिल, गायने ऋतुराजा भारी। भडंगे गल्लीतील श्रीराम मंदिरात राम जन्मोत्सवाचा सोहळा डोळ्याचं पारणं फेडणारा ठरला। पाळण्याच्या कार्यक्रमात प्रत्येक जण भक्ती सागरात चिंब झालेला होता। भडंगे गल्लीतील रामनवमीच्या सोहळ्याबद्दल ज्योतिष अभ्यासक तथा पुजारी शिवराज नगरकर यांनी अधिक माहिती दिली। जय श्रीराम। प्रभू राम जन्मोत्सव सोहळा 2026 अंतर्गत यावर्षी मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होत आहे। भजन कीर्तन प्रवचनाबरोबर सकाळच्या सत्रामध्ये ज्ञानेश्वरी पारायण आणि सर्व गाथा यांचं वाचन होत आहे। त्याचबरोबर दुपारच्या वेळेमध्ये महिला भजनी मंडळाचं भजन आणि सायंकाळी प्रवचन, गीत रामायण, त्याचबरोबर सांगीतिक सेवा रामरतनधन परिवाराकडून करण्यात आली। रात्रीच्या काळामध्ये नामसंकीर्तनामध्ये अनेक नामवंत महाराजांचं प्रवचन आयोजन करण्यात आलं होतं, नामसंकीर्तन आयोजन करण्यात आलं होतं। आणि त्याचबरोबर आपल्या यामध्ये सामाजिक उपक्रमांतर्गत डॉक्टर नवनीतजी तोष्णीवाल, डॉक्टर निखिलजी तोष्णीवाल, डॉक्टर आयुषी तोष्णीवाल यांच्याकडून नेत्र शिबिराचं सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं। याही शिबिरात उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे। या उत्सवातील सर्व धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक सर्व उपक्रमामध्ये भाविकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता। सद्गुरू गुरुबाबा महाराज यांचं चक्री भजनाची सेवाही संपन्न झाली। त्याचबरोबर काल रोजी श्री सद्गुरू गैनीनाथ महाराज औसेकर यांचं नामसंकीर्तन झालं। या सर्व कार्यक्रमासाठी रामभक्तांची उपस्थिती होती। आणि आज सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये गुलालाचं कीर्तन झालं आणि त्यानंतर आता दुपारी सुद्धा महिला भजनी मंडळ असून सायंकाळी श्री रामचंद्राच्या प्रतिमेची भव्य अशा पालखीमध्ये नगर प्रदक्षिणा होणार आहे। ढोल ताशाच्या गजरात श्रीराम नामाच्या जयघोषात दिंडी मिरवणूक निघणार आहे। याही कार्यक्रमासाठी सर्वजण आवर्जून उपस्थित राहतात आणि सायंकाळी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेले आहे। या कालावधीमध्ये समाजातील सर्व स्तराचे लोक उपस्थित आहेत, याचा आम्हाला आनंद वाटतो। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट
आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी